ऑपरेशन सिंदूरवर व भारतीय लष्कराच्या पराक्रमाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण करणारे उभाटा खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। भारतीय लष्कराच्या कारवाईवर संशय घेणारे संजय राऊत आणि अरविंद सावंत या दोन्ही खासदारांच्या तोंडून पाकिस्तानची भाषा बाहेर पडत असून ते पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते बनले आहेत अशी सडकवून टीका खासदार म्हस्के यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली। खासदार म्हस्के म्हणाले, गेले 2 दिवस भारतीय लष्कराच्या कारवाईवर संजय राऊत आणि अरविंद सावंत संशयास्पद परिस्थिती निर्माण करत आहेत। पाकिस्तानी लष्कर, पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भाषा राऊत आणि सावंत यांच्या तोंडून बाहेर पडत आहे। गिरे तो भी टांग ऊपर हे कोणाला उद्देशून आहे असा सवाल खासदार म्हस्के यांनी अरविंद सावंत यांना केला आहे। भारताच्या हवाई दलाचे वैमानिक दक्ष असून आदेशाची वाट पाहत आहे। गिरे तो भी टांग ऊपर म्हणणे हा या वैमानिकांचा अपमान नाही का? अरविंद सावंतने या वक्तव्यावर ताबडतोब स्पष्टीकरण द्यावे असा इशारा म्हस्के यांनी दिलाय। भारतीय लष्कर हे हिंदुस्थानचे लष्कर आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा सोडून पाकिस्तानशी भाषा काय बोलतायत अशा शब्दात खासदार म्हस्के यांनी उभाटा खासदारांवर बोचरी टीका केली आहे। भारतीय लष्कराबाबत राऊत आणि सावंत यांनी केलेल्या वक्तव्यांचा प्रत्येक नागरिकाने तीव्र निषेध करायला हवा असे ते म्हणाले। 1971 साली भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता। त्यावेळी पाकिस्तानी वर्तमानपत्रात पाकिस्तान जिंकला, पाकिस्तान लष्कर जाहीर करत होते। या वर्तमानपत्राची प्रत खासदार म्हस्के यांनी यावेळी सादर केली। तेव्हा अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला होता। आजही पाकिस्तानी वर्तमानपत्रात पाकिस्तान जिंकला अशा बातम्या येत आहेत। मात्र विरोधकांनी 1971 प्रमाणेच आज सरकारवर विश्वास ठेवायला हवा। तुम्ही पाकिस्तानच्या लष्करावर विश्वास ठेवणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवणार का? भारतीय लष्करावर विश्वास ठेवणार असा सवाल खासदार म्हस्के यांनी उपस्थित केला। भारतीय सैन्य हे कोणा पक्षाचे नाही तर देशाचे सैन्य आहे, त्यामुळे लष्करावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा। लष्कराने फोटो सकट, व्हिडिओ सकट पुरावे दिले तरी तुम्ही त्यांच्याबाबत गैरसमज पसरवतात। हा एक प्रकारे लष्कराचा अपमान असून तो देशद्रोह आहे असे खासदार म्हस्के म्हणाले। आजची राऊत यांची वक्तव्य पाहता त्यांना पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते पद किंवा पाकिस्तानातील एखाद्या वृत्तपत्राचे संपादक पद हवे असेल असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला। मुंबईत 2006 मध्ये झालेल्या लोकल ट्रेनमधील बॉम्बस्फोट आणि 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी राऊत यांना इंदिरा गांधी यांची आठवण का नाही आली असा सवाल खासदार म्हस्के यांनी यावेळी केला। त्यावेळी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग होते, मात्र कारभार सोनिया गांधी चालवत होत्या। त्यावेळी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक का नाही केला असा प्रश्न राऊत हे सोनिया गांधी यांना विचारतील का असे खासदार म्हस्के म्हणाले। भारतीय सैन्याच्या कामगिरीवर संशय निर्माण करणे हे देशद्रोह आहे। राऊत आणि सावंत यांच्या वक्तव्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी खासदार म्हस्के यांनी यावेळी केली। संजय राऊत आज त्यांना इंदिरा गांधी यांची आठवण येते। मी तुम्हाला सांगतो, 1971 साली ज्यावेळी आपण युद्ध जिंकलं, करार केला, त्यावेळी सुद्धा पाकिस्तानी वर्तमानपत्रांमध्ये पाकिस्तान जिंकलं अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या। हा 1971चा पाकिस्तानी वर्तमानपत्र आहे। तुम्ही पहा, यात काय म्हटलेलं आहे की पाकिस्तान युद्ध जिंकलं। त्यावेळी सुद्धा पाकिस्तान हेच म्हणत होतं, परंतु आम्ही त्यावेळी विरोधी पक्षात होतो, परंतु आणि आता सुद्धा हा आजचा पेपर आहे, पाकिस्तानी वर्तमानपत्र हेच म्हणतात। आपण कुणावर विश्वास ठेवणार? भारतीय लष्करावरती ठेवणार ना? त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात होतो, इंदिरा गांधी यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणं तपासून पहा। हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं पहा। ते कायम इंदिरा गांधींवरती रोज टीका करायचे,
1971चं युद्ध झाल्यानंतर जी भूमिका इंदिरा गांधींनी मांडली त्या भूमिकेला अटल बिहारी वाजपेयी असतील, बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्या भूमिकेला पाठिंबा दिला. आणि आज आपण संजय राऊत, आपण कुठली भाषा बोलताय, आपण काय बोलताय? कदाचित सामना तर आता थोड्या दिवसांनी बंद पडणार आहे. पाकिस्तानी सैन्याचं प्रवक्तेपद आपल्याला हवं आहे का, किंवा पाकिस्तानी एखाद्या वर्तमानपत्राचं संपादकपद तुम्हाला हवं आहे? पाकिस्तानी लष्कराची भाषा कशा करता बोलताय? आज तुम्हाला इंदिरा गांधींची आठवण झाली. 2006चा जो लोकल बॉम्बस्फोट झाला, 2008ला कसाबचा मुंबईवर हल्ला झाला, शेकडो निरपराध मुंबईवासीय तेव्हा मारले गेले, त्यावेळी इंदिरा गांधींची आठवण नाही झाली. त्यावेळी कोण होतं पंतप्रधान? मनमोहन सिंग त्यावेळी पंतप्रधान होते आणि पूर्ण सरकार सोनिया गांधी चालवत होत्या. आज जर तुम्हाला इंदिरा गांधींची आठवण होत असेल तर तुम्ही ज्यांचे मालक म्हणून काम करतायत, तुमच्या ज्या मालक आहेत सोनिया गांधी, यांना प्रश्न विचारा की त्यावेळी तुम्ही असा एखादा सिंदूर जो स्ट्राईक केला, सिंदूर मिशन केलं, पहलगामचा जो हल्ला झाला त्यानंतर पुलगावा मिशन केलं, त्या पद्धतीचा एखादा झटका पाकिस्तानला आपण का नाही दिलात? आज तुम्ही इंदिरा गांधींची आठवण करून नरेंद्र मोदीजींवर टीका करताय. त्यावेळी आत्ता तरी प्रश्न विचारा सोनिया गांधींना, त्यावेळी का नाही असा बदला घेतला? केवळ राजकारणाकरता भारतीय लष्कर, भारतीय सैन्य यांच्या भूमिकेवर, यांच्या कामगिरीवरती आपण जो संशय व्यक्त करताय, भारतीय हिंदुस्थानी प्रत्येक नागरिक तुमचा या ठिकाणी निषेध करायला पाहिजे आणि निषेध करणार. कदाचित अरविंद सावंत, गिरे तो भी टांग ऊपर, तुम्ही भारतीय लष्कराच्या भूमिकेवर, त्यांच्या कामगिरीवरती संशय व्यक्त करताय. तुम्हाला बहुतेक रावळपिंडी किंवा लाहोरमधून उभं राहायचं आहे का यापुढे? कदाचित तुमच्यावरती हीच वेळ येणार आहे.